विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. आज आहे 8 मे. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क देखील आहे. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, नीती आयोगाच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली जे अरुणाचल प्रदेशमधील पहिले व्यक्ती ठरले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर जोराम अनिया. माहिती, डॉक्टर जोराम अनिया यांनी नीती आयोगाच्या फुल टाइम मेंबर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती देशातील पॉलिसी मेकिंग आणि गव्हर्नन्स रिफॉर्म मजबूत करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. नीती आयोगमधील फुल टाइम मेंबरची भूमिका काय असते? तर सरकारी धोरणांवर सल्ला देणे, विकासाच्या रणनीती तयार करणे. ते अरुणाचल प्रदेशमधील तसेच संपूर्ण ईशान्य भारतातील या पदावर नियुक्त होणारे पहिले व्यक्ती आहेत. त्यांच्या नियुक्तीनंतर नीती आयोगमधील फुल टाइम मेंबरची संख्या आता 7 झाली आहे. डॉक्टर जोराम अनिया प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ, लेखक आणि लोककथाकार आहेत. टीचिंग, रिसर्च आणि पब्लिक पॉलिसीमध्ये 18+ वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. पुढील प्रश्न, 2026 तामिळनाडू निवडणुकीत अभिनेता जोसेफ विजय चंद्रशेखर म्हणजेच थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे पूर्ण रूप काय? परीक्षेत असाही प्रश्न येऊ शकतो. आपल्याला माहिती आहे थलापती विजय तामिळनाडूची निवडणूक जिंकला. टीव्हीके पक्ष, पण टीव्हीके पक्षाचं पूर्ण रूप काय म्हणजे फुल फॉर्म काय असेल? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तवळीगा वेत्री कळगम. हा त्यांचा विद्यार्थी मित्रांनो फुल फॉर्म आहे. यानंतर पुढील प्रश्न, सिनबॅक्स 2 आणि लक्षात घ्या त्यांनी किती जागा जिंकल्यात? 108 जागा जिंकल्यात टीव्हीके पक्षाने. एकूण 234 जागांसाठी ही निवडणूक होती आणि मेजॉरिटी किती जागांना आहे? तर 118 जागा पाहिजे. तर आता त्यांना अजून 10 जागांची या ठिकाणी आवश्यकता आहे. पुढील प्रश्न, सिनबॅक्स 2 2026 सैन्य सराव कोणत्या देशामध्ये आयोजित केला जात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भारत आणि कंबोडिया. माहिती, भारत आणि कंबोडिया यांच्या सिनबॅक्स कंबोडिया इंडिया बायलॅटरल आर्मी एक्झरसाइजचा दुसरं संस्करण 4 ते 17 मे 2026 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. हा सराव कॅम्प बसील कंपोंग स्पेयू प्रोव्हिन्स येथे झाला. सहभाग भारतीय सेना 120 सैनिक, मुख्यतः मराठा लाईट इन्फंट्री. कंबोडियन सेना 160 सैनिक. उद्दिष्ट काय आहे? तर दोन्ही देशांमधील इंटर ऑपरेबिलिटी आणि कोऑर्डिनेशन वाढवणे, जॉईंट ऑपरेशनल कॅपेबिलिटी मजबूत करणे आणि युनायटेड नेशन मिशन आणि मॉडर्न थ्रेट्ससाठी तयारी करणे. महत्व, भारत कंबोडिया संरक्षण सहकार्य मजबूत होते, प्रादेशिक सुरक्षेला समर्थन मिळते, तसेच भारताच्या मिलिटरी डिप्लोमसीचा महत्वपूर्ण भाग आहे. पहिले संस्करण 2023 मध्ये झालं भारतात, ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, युरोपियन पॉलिटिकल कम्युनिटी समिटमध्ये सहभागी होणारा पहिला गैर युरोपीय देश कोणता ठरला? तर तो देश आहे ऑप्शन डी, कॅनडा. कॅनडा हा युरोपियन पॉलिटिकल कम्युनिटी समिटमध्ये सहभागी होणारा पहिला गैर युरोपीय देश ठरला. 8वा EFC समिट 2026 मध्ये एरवान, आर्मेनिया येथे आयोजित करण्यात आला. या परिषदेत कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी सहभागी झाले. या परिषदेत 44 देशांच्या नेत्यांनी सहभाग घेतला. युरोपियन कॉपरेशन, सिक्युरिटी आणि स्टॅबिलिटी या विषयावर चर्चा झाली. युरोपियन पॉलिटिक कम्युनिटी याविषयी माहिती, EPC हे युरोपियन देशांमधील सहकार्य वाढवण्यासाठीचं एक व्यासपीठ आहे. स्थापना झाली जून 2022 मध्ये युरोपियन काउन्सिल मीटिंगमध्ये. पहिली EPC समिट 6 ऑक्टोबर 2022 प्राग केज रिपब्लिक या ठिकाणी झाली. कॅनडा, ज्याची राजधानी आहे ओटावा, चलन आहे कॅनडियन डॉलर, पंतप्रधान आहे मार्क कार्नी आणि क्षेत्रफळानुसार जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे. 1 नंबरला कोणता? रशिया आणि 2 नंबरला आहे कॅनडा. यानंतर पुढील प्रश्न, भारताचा पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉवर्ड ऑर्बिटल डाटा सेंटर सॅटेलाइट पाथ फाइंडर कोण विकसित करत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पिक्सेल अँड सर्व हे या ठिकाणी विकसित करत आहेत. त्यांची माहिती घेऊयात. पाथ फाइंडर हा भारताचा पहिला AI पॉवर्ड ऑर्बिटल डेटा सेंटर सॅटेलाइट आहे. हा पिक्सेल आणि सर्व यांनी संयुक्तपणे विकसित केला. याचे प्रक्षेपण 2026च्या अखेरीस नियोजित आहे. वैशिष्ट्य, पारंपरिक उपग्रह डेटा पृथ्वीवर पाठवतात आणि नंतर त्यावर प्रक्रिया केली जाते. पाथ फाइंडर मात्र अवकाशातच AIच्या मदतीने डेटा प्रक्रिया करून त्वरित निकाल देतो. हा उपग्रह स्वतः विश्लेषण करून रिअल टाइम इन्साइट प्रदान करतो. आता पिक्सेल ही भारतीय स्पेस टेक कंपनी आहे. ॲडव्हान्स हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटेलाइट आणि सॉफ्टवेअर विकसित करते. स्थापना झाली 2019 मध्ये आणि मुख्यालय आहे कर्नाटकचे कॅपिटल बेंगळुरू या ठिकाणी.
सर्वम एआय काय आहे तर भारतीय एआय कंपनी आहे. भारतीय भाषा, संस्कृती आणि विचार पद्धती समजणारे एआय विकसित करणे हे उद्दिष्ट आहे. स्थापना झाली ऑगस्ट 2023 मध्ये आणि मुख्यालय आहे बेंगळुरू, कर्नाटक या ठिकाणी. पुढील प्रश्न, पुलित्झर प्राइज 2026 मध्ये इलुस्ट्रेटेड रिपोर्टिंग अँड कॉमेंट्री या विभागात कोणत्या भारतीय पत्रकारांना सन्मानित करण्यात आले? याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए आनंद आरके आणि सुपर्णा शर्मा. पुलित्झर प्राइज 2026 मध्ये आनंद आरके इलुस्ट्रेटर आणि सुपर्णा शर्मा जर्नलिस्ट यांना नॅटली ओबिको पियर्सन ब्लूमबर्ग यांच्या सोबत इलुस्ट्रेटेड रिपोर्टिंग अँड कॉमेंट्री विभागात सन्मानित करण्यात आले. त्यांना ट्रॅप या प्रकल्पासाठी पुरस्कार मिळाला. या प्रकल्पात भारतीय सायबर क्राईम नेटवर्क उघड करण्यात आले. भारतीय पत्रकार अनिरुद्ध घोषाल यांनाही इंटरनॅशनल रिपोर्टिंग विभागात असोसिएट प्रेस टीम सोबत पुरस्कार जिंकला. पुढील प्रश्न, प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ही नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन बी प्रसून जोशी यांची. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसिद्ध गीतकार आणि लेखक प्रसून जोशी यांची प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती केली. ही नियुक्ती माजी अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांच्या राजीनाम्यानंतर करण्यात आली. प्रसून जोशी प्रसिद्ध गीतकार, लेखक आणि कम्युनिकेशन एक्सपर्ट आहेत. ॲडव्हर्टायझिंग, लिटरेचर आणि सिनेमा या क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी पूर्वी CBFC म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे. प्रसार भारती ही भारताची पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टर संस्था आहे. ही सरकारी प्रसारण संस्था आहे. पुढील प्रश्न, नॅशनल कॉन्फरन्स ऑन रेअर डिसीज चे आयोजन कोठे करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. माहिती, नॅशनल कॉन्फरन्स ऑन रेअर डिसीजचे आयोजन 5 ते 6 मे 2026 रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आले. या परिषदेत रेअर डिसीज संबंधित आव्हाने समजून घेणे, इनोव्हेशनला प्रोत्साहन देणे आणि चांगल्या मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज विकसित करणे हा उद्देश होता. याचे आयोजक आहेत मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. नॅशनल हेल्थ पॉलिसी 2017 मध्ये प्रथमच रेअर डिसीजवर लक्ष केंद्रित करण्यात आले. नॅशनल पॉलिसी फॉर रेअर डिसीज 2021 अंतर्गत स्ट्रक्चर्ड फ्रेमवर्क तयार करण्यात आला आहे. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच वैज्ञानिकांनी शोधलेल्या अशा विषाणूला काय म्हणतात जो ड्रग रेजिस्टंट बॅक्टेरिया नष्ट करू शकतो? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी बॅक्टेरियोफेज. माहिती, वैज्ञानिकांनी असा एक विषाणू शोधला जो ड्रग रेजिस्टंट बॅक्टेरिया नष्ट करू शकतो. या विषाणूला बॅक्टेरियोफेज म्हणतात. हा विषाणू विशेषतः बॅक्टेरियावर हल्ला करतो, मानवी पेशींवर नाही. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओतील 10 प्रश्न झालेत. आता कालच्या व्हिडिओतील प्रश्नांचे रिव्हिजन करूयात. भारतातील पहिला पेपरलेस न्याय व्यवस्था असलेले राज्य कोणते बनले? तर ते आहे ऑप्शन ए सिक्कीम. पुढील प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन बी रोहित जैन आणि त्यांनी टी रविशंकर यांची जागा घेतली आहे. पुढील प्रश्न, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026 मध्ये भारताची रँक काय? तर ती आहे 157वी आणि मागच्या वर्षी किती होती? तर ती होती 151. आता काही राज्य दिलेत, त्यांच्या तुम्हाला विधानसभेच्या जागांची जोडी लावायची आहे. तर याचे योग्य जोड्या आहेत. पश्चिम बंगाल 294 जागांसाठी निवडणूक झाली. केरळ 140 जागांसाठी, आसाम या ठिकाणी 124 जागांसाठी तर तामिळनाडू 234 जागांसाठी निवडणूक झाली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. परत एकदा व्हिडिओ पॉज करा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. पुढील प्रश्न, कर्नाटकने भारतातील पहिले स्टेटलेट सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्पेस टेक्नॉलॉजी कोठे सुरू केले? उत्तर आहे ऑप्शन सी बेंगळुरू या ठिकाणी. पुढील प्रश्न, नॉर्थ टेक सिम्पोसियम 2026 चे आयोजन कोठे केले जात आहे? याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी प्रयागराज या ठिकाणी. पुढील प्रश्न, एशियन डेव्हलपमेंट बँकने आशिया प्रशांत क्षेत्रात वीज आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी किती अब्ज डॉलरची गुंतवणूक योजनेची घोषणा केली? उत्तर आहे ऑप्शन सी $70 बिलियन इतकी. पुढील प्रश्न, अंदमान आणि निकोबार बेटांनी अलीकडे किती दिवसात किती गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले? उत्तर आहे ऑप्शन डी 2 दिवसात 2 रेकॉर्ड. एक तर पाण्याखाली सर्वात मोठा फ्लॅग आणि पाण्याखालीच एकावर एक स्टॅक ठेवून, म्हणजे जसं आपण दहीहंडीला एकावर एक माणसं उभे होतात अशा पद्धतीने तो वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी या ठिकाणी केलेला आहे.
पुढील प्रश्न, जगातील पहिले ऑप्टोसार उपग्रह कोणते आहे? तर ते आहे ऑप्शन सी मिशन दृष्टी. पुढील प्रश्न, भारताचा पहिला पर्ल फार्मिंग क्लस्टर कोणत्या ठिकाणी घोषित करण्यात आला? तर झारखंडमधील ऑप्शन ए हजारीबाग या ठिकाणी घोषित करण्यात आला आहे. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, द हिंदू ग्रुपच्या कोणत्या प्लॅटफॉर्मने वॅन इम्प्रा डिजिटल मीडिया अवॉर्ड साऊथ एशिया 2026 मध्ये बेस्ट न्यूज वेबसाईट और ॲप रिलॉन्च या श्रेणीत सुवर्णपदक जिंकले? तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करायचं आहे. चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर प्रत्येक महिन्याच्या PDF फक्त 99 रुपयामध्ये मिळतील. यामध्ये तुम्हाला इतर महत्त्वाच्या गोष्टी आणि ऑनलाईन टेस्ट देखील भेटेल. डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत, व्हिडिओ पॉज करून बघा. याकरता ज्ञानवंदन एज्युकेटर ॲप डाउनलोड करायचं आहे आणि हा कोर्स परचेस करायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कंटेंट आवडलं असेल तर नक्की लाईक, हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सोडवण्यासाठी QR स्कॅन करून टेलिग्राम चॅनल आत्ताच जॉईन करा. थँक्यू.